मिनिटसुद्धा आपल्या सगळ्यांना उत्कंठा होती, हुरहुर होती, भीती होती आणि क्षणार्धात एकच निकाल लागला की मात्र आपण सगळेजण अतिशय उत्साहानं सगळेजण अगदी आनंदित होत होतो. एका बाजूला 45 लोक निवडून आले, त्याचा आनंदोत्सव तर साजरा करायचाच आहे, परंतु त्याबरोबर आपल्याबरोबरचे इतर काही लोक की जे थोड्या फरकानं सुद्धा पराभूत झाले. खूप चांगल्या पद्धतीची लढाई आपण सगळ्यांनी केली, एकसंघपणाने केली आणि त्या सगळ्याचा हा एक चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांना शब्द दिला होता, तो शब्द आणि त्यांनी सांगितलेलं सगळं व्हिजन पूर्ण करण्यासाठी शहरवासियांची अनेक वर्षाची विकासाची जी काय सगळे अपेक्षित असणारी सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण संघटितपणानं काम करूया. आणि भविष्यकाळामध्ये कोल्हापूर आत्ताच आणि आपल्या सगळ्यांच्याकडे दिलेल्या सत्तेनंतर कोल्हापुरात आपण काय केलं याचं एक चांगल्या पद्धतीचं चित्र तयार करून आपण सगळेजण कामाला लागूया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. सन्मान्य दक्षिणचे आमदार अमल महाडिक साहेब आणि आम्ही आता बोलत होतो त्यावेळेसुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं की आता पुढचं जे काय बजेट येणार आहे त्या बजेटमध्ये सुद्धा आपण या सगळ्या शहरवासियांना दिलेल्या जे काय आपण सगळे वचनं आहेत, आश्वासन आहेत, त्या सगळ्याची पूर्तता करण्याची सुरुवातसुद्धा करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण पुढे जाऊया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर आनंदोत्सव आहे, जल्लोष आहे, उत्साह आहे आणि मला असं वाटतं की सगळे नगरसेवक एका बाजूला इथं थांबलेत, पण त्यांचा सगळ्यांचा सुद्धा सत्कार करण्यासाठी अनेक लोक की जे तुमच्यावर प्रेम करतायत, तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत, पण तरीसुद्धा महायुतीला मिळालेलं यश, या यशाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी नामदार मुश्रीफ साहेब असतील, आम्ही असू, सन्मान्य आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, आपण सगळेच जण जमलोय ते एवढ्याचसाठी की पहिल्यांदाच महायुतीला एवढं घवघवीत यश मिळालेलं आहे. आणि त्यामुळं एका बाजूला ह्या यशाचा आनंदोत्सव आणि नवीन कामाचा संकल्प अशा पद्धतीचं काम सुरुवात करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद.